तर मंडळी बघा, आपण खोंडकोल आदिवासी वाडी इकडे मसला जायचा आहे. ही आमचीच आदिवासी वाडी आहे आणि आपल्यासोबत आहे नामदेव. आता इथून आपला प्रवास सुरू होणार आहे. मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की आपण नक्की कोणत्या ठिकाणी जाणार आहोत. नामदेव एकदा हाय कर. हाय, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तर मित्रांनो, मी सुद्धा एक ब्लॉगर आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी कोकणी नामदेव. तर मला पण तुम्ही सपोर्ट नक्कीच करा. आणि कसं आहे, म्हणजे मी सध्या कामात बिझी असतो, त्यामुळे मला काय व्लॉग वगैरे शूट करायला भेटत नाहीत. आणि हे साहेब मुंबईवरनं गावाला येऊन इकडे शूट करत आहेत. तर मी सध्या कामामध्येच असतो, त्यामुळे मला काही वेळ भेटत नाही. आता जो आपला SIRचा आहे त्याच्यामध्ये ड्युटी लावली आहे माझी. तर त्यामुळे मी दिवसभर तिकडेच असतो. आता घरी चाललो आहे, सोबत असणार आहेत आपले वैभव घाटगे. तर चला जाऊया. आता आम्ही थोडासा आमच्या वाडीचाच थोडासा नजारा दाखवणार आहोत. तर चला जाऊया. चला मंडळी, तर आज आपल्यासोबत आहे नामदेव आणि पहिल्यांदाच आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये नामदेव बंधू दिसणार आहे. त्यांनी त्याची पूर्ण ओळख करून दिलेली आहे, त्याच्या चॅनलचं नाव सांगितलेलं आहे. तर प्लीज मंडळी, तुम्ही त्या चॅनलवर जायचं आहे आणि त्या बांधवाला सपोर्ट करायचा आहे, म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे. चला आता जे काही ते दाखवणार आहे. ड्युटीवरनं आलो आहे, हे बघा. बघा. बाकीचा इकडे कर्मचारी आहे, अधिकारी आहे, सरकारी अधिकारी आहे. तर चला, तो काय दाखवतोय तो आपल्याला बघायचा आहे. मी काही तुम्हाला सांगणार नाही, तिथे गेल्यानंतर आपल्याला बघायचं आहे, बरोबर ना? तर चला. रस्ता आता चांगला झाला या. तर मंडळी, आता आम्ही चाललोय म्हणजे खोंडकोल शिव आदिवासी वाडी. तर नाही, खोंडकोलवाडी. खोंडकोलवाडी, सॉरी. तर हे लोकेशन आहे ना, माझं गाव आहे. तर गावच्या फक्त 3 किलोमीटरच्या वरती ना आतमध्ये 3 किलोमीटर म्हणजे 6 किलोमीटरच्या अंतरावर हा गाव आहे, ही वाडी आहे. तर आपल्याला तिथं जायचं आहे. नामदेव जस्ट मला भेटला, त्याचं ते काम म्हणजे तो एक सरकारी नोकर म्हणून त्या ठिकाणी काम करतो, नोकरी आहे त्याची. तर तो आता सुटला आणि मग तो म्हणाला की आपण जाऊया अशा अशा ठिकाणी. आता मी तुम्हाला सस्पेन्समध्ये का ठेवतोय, कारण का कसं असतं माहिती, सगळे एकदाच सांगितलं ना का मग तुम्ही पण व्हिडिओ स्किप करत पुढे पुढे निघून जाणार. तर आपली गाडी तिथे ठेवली. नामदेवला म्हटलं की चल, पूर्ण तुझं म्हणजे हे सगळं दाखवायचं आहे, त्याच्यामुळं मी पाठीमागे बसतो आणि मग बोलत बोलत त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. तर चला बघू. तर बघा, समोरच दिसते या एक खोंडकोल आदिवासी वाडी. तर बघा या ठिकाणी, आणि हा रस्ता पण आता छान झाला आहे, एक नंबर. बघा, बोर्ड सुद्धा लावलेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये हा बोर्ड दिसणार. आणि मी पण यांच्या गावात बऱ्याच वर्षानंतर आलोय. तर बघा, आपण पोचलोय. आमचं काय इकडे येणं जाणं नाही होत, पण हीच लोक असतात. तर हे आहे बघा, नामदेवच्या आपण गावी पोहोचलेलो. माझ्या वाडीत पोहोचलो आहे आणि सध्या आधी जे माझे फॉर्म आहेत वगैरे हे असे घरी ठेवून येत आहे. घरी ठेवून ये. आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे की तुम्हाला तिथे गेल्यानंतर आम्ही दाखवणार आहोत. तर येतो मी. हा, ये. मी थोडक्यात तुमचं गाव दाखवतो, कव्हर करतो. तर बघा, हे आहे खोंडकोल आदिवासी वाडी. आमच्याच गावचा हा पार्ट आहे. तर बघा कसं जंगलाच्या आतमध्ये आहे. व्यवस्थित रस्ता नव्हता, पण आता हा व्यवस्थित रस्ता झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय बघा, व्यवस्थित आहे रस्ता. बघा, गाव वगैरे छान अगदी पद्धतीने दिसतोय. नामदेवला म्हटलं मी काय घरी वगैरे येत नाही, आपल्याला बाहेरच्या बाहेरूनच प्रवास आपला व्हिडिओ शूट करून जायचा आहे. दोन मार्ग आहेत तो बोलतो, पण आपल्याला काय कुठल्या रस्त्याने नेत आहे त्याचं त्यालाच माहिती. आणि आता संध्याकाळचं वातावरण आणि एवढा कालूक झालाय ना, पावसाने हा वातावरण कालूक केलाय. बघा, माणसाचा वास येत आहे. हा डेंजर आहे. नामदेव स्वतः बोलतोय बैल मारकुट आहे. तर आपल्याला जायचं आहे बघा, पणशीच्या इकडून. हे ऍडव्हेंचर आहे, हे खायचे काम नाही तिथे यायचं म्हणजे. हा बघा, आवाज येतोय. मित्रांनो, व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा. आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेत आहोत की तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथले खरी मजा दाखवणार आहोत. तर चला जाऊया. सस्पेन्स आहे, हा सगळा सस्पेन्स आपण ठेवलाय.
तर मंडळी ही निसर्गाची किमया असते आणि ह्या पावसाळ्यात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. तर म्हटलं तो आणि मला अचानक सांगितला की येतोय काहीतरी वेगळं पण आपण दाखवू तुझ्या चॅनलवर, आणि त्याला पण माझ्यासोबत बऱ्याच वर्षापासून व्हिडिओ करायची इच्छा होती. तर त्याच्या जवळच आहे. तर आपण त्या ठिकाणी पोचलो आहे. तुम्हाला दाखवतो थोडक्यात. एकदम एक नंबर आणि भारी नजारा दिसतोय. सस्पेन्स ठेवलं होतं. आपण त्या ठिकाणी पोचलेलो. काय दिसतंय? हा 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 काय हा नदी, बंधारा बंधारा बोलतोय तो, बंधारा. म्हणजे बघा आहे ना बंधारा, हा वरून जंगलातून आलाय पूर्ण. आणि तो बघा बंधारा त्या ठिकाणी, म्हणजे इथं पवतात ना रे, पवतात ना इथं. बघा काय मस्त दिसतोय ना बंधारा बंधारा. बघ. तर मित्रांनो, खरं तर मी या ठिकाणी शूटला येणार होतो, परंतु मला वेळच भेटत नाही. माझा संडे पण तिकडेच जातो. नेहमी असंच असतो की संध्याकाळी 7 वाजता मी घरी येत असतो. पण ठीक आहे ना, काय नाही, मी दाखवतोय ना. हा मी दाखवतोय. बघा कसा वरून खलखल खलखल पाणी उठतोय. आणखी हे बघा, एक समोर ना, एक समोर मस्तपैकी असं वॉटरफॉल आहे, पण त्या ठिकाणी आता टाइम झाल्यामुळे आम्ही काही जाऊ शकत नाही. थोडासा इथं होते गेल्यानंतर एकदम जबरदस्त असं आहे. तर आता टाइम तर झाला, कसं आहे, संध्याकाळ झाले हा. आणि बघा कसं गज दिसतोय आणि कालुक कालुक दिसतोय, त्याच्यामुळे वरती एक नजर आहेच वॉटरफॉल. जर कधी आपल्याला टाइम भेटला तर आपण नक्कीच येऊ. तर जाऊया आपण इकडे. बंधारा, आपल्याला बंधारा बघायला जायचा आहे. आणि हीच होती सस्पेन्सची खरं तर मजा. एक सस्पेन्स होतं. आहे की नाही, काहीतरी भारी दाखवतो का नाही, जे भारी ना, तर हे सस्पेन्स होतं. म्हटलं डायरेक्ट तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि बघा आपण आलो, भले जरी छोटं जरी काय असलं ना तर ते खूप असतं. ते गावाला काहीतरी सुंदरता दाखवण्याचं काम करतं. आणि हिडन प्लेस आहेत. तर मित्रांनो, आम्ही ह्या ठिकाणी जे गणपती असतात ना, त्यांचं विसर्जन आम्ही ह्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणजे दुपारचे आंघोळी करण्यासाठी ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात असे आपल्या वाडीतली सगळे मुलं मुली वगैरे असतात इथे आंघोळीसाठी. तर खूप मजा येत असते. आणि नजारा आम्ही थोडासा तुम्हाला खालची साहित्य पण दाखवत आहोत. तर त्यांना साहित्य इकडून दाखवा. चालू काय याच्यावरनं चालू. हा मग तर बघा आता हे लोक बोलतात की काय, इथून आम्ही आंघोळी वगैरे करायला येतो, कारण का हायच तो आंघोळी करण्यासारखा. बघा काय काय नजारा दिसताय. आणि आंघोळी करण्यासारखाच आहे. इथे पाहू वगैरे शकतात. हे हिडन स्पॉट आहेत, हिडन स्पॉट. सध्या तर ना पाऊस कमी असल्यामुळे ह्या ठिकाणी बंधारावरून पाणी आपल्याला कमी प्रमाणामध्ये पडताना दिसत आहे. नाहीतर असं पूर पाणी असतो आणि जबरदस्त असा आपल्याला या ठिकाणी नजारा पाहायला मिळत असतो. जन्नत दाखवली, जन्नत. या अशा गोष्टी आहे ना आजपर्यंत नव्हत्या बघितल्या. मला माहिती पण नाही इथं आहे तो. पण खरोखर एक नंबर आहे, हिडन स्पॉट आहे. कधी आहे ना आलो ना तर या ठिकाणी आहे ना पार्टी वगैरे करण्यासाठी आहे. मद्यपान नाही, फक्त एन्जॉय पोहण्या वगैरे साठी आहे. नाहीतर मग लोकांना काय वाटेल इथं मस्त पैकी ते काय नाही. कारण काय हे सुंदरता आहे ना ती टिकवायची असते. काय नामदेव. बघा काय नजारा दिसतोय. इथं खोल आहे ना हा, तर पाहुण्यासारखा आहे. हा ऊन पाहिजे ना, आता पाऊस पडतोय म्हणून हा पूर्ण हे झालाय ना. ऊन असलं की असं आंघोळी करायला मजा येते. येते कधी कधी मी पण. या झाडावरनं पण उडी टाकून मजा येईल ना पवायला. काय ह्याच्यावर ना, हा मी टाकली असती पण मला नाही माहिती किती आहे. नाही तुम्ही ह्याच्यात पवलो असतो आता. मला माहिती नाही किती खोल आहे. वॉटरफॉल वरती आहे का एकदम, तो लय जंगलातून जाण्यासारखं आहे. तर मंडळी बघा हे सस्पेन्स होतं, तर म्हटलं आपण थोडक्यात दाखव. हा बंधारा यांचा, हा बांधलेला आहे स्टोरेज साठी. आणि इथे इथे ज्यांचे गणपती वगैरे बुडवतात बघा, डोंगराच्या कुशीतून आलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. तर म्हटलं आपण थोडक्यात दाखव. हिडन प्लेस आहे तर म्हटलं दाखवूया. बघा
माझ्या पाठीमागे दिसतोय. लय भारी लय भारी लय भारी लय भारी. कसा पाणी हा खाली जातोय है ना. उडी टाक उडी. खाली टाक. खोल नाही तो. हा वरच्या साईडला खोल. एक नंबर नजारा वाटता. असा असल्या गोष्टींचा आहे ना आनंद लुटता आला पाहिजे. फक्त एवढाच गैरफायदा नाही घेता आला पाहिजे. आता उडीच टाक डायरेक्ट उडी. आता उडीच टाक ह्याच्यात उडी टाक आता. वरून डायरेक्ट येते का वॉटरफॉल. कधीतरी आपण करू. हो झाडाचा म्हणजे झाडं झुडपातून हा पूर्ण वॉटरफॉल येतोय बघा. ही पूर्ण मलस आहे ग्रीनिश. आणि हा इथून बघा पूर्ण वाहतोय. आपल्याला इथून पाहायला भेटतोय. हा पूर्ण इथून वाहतोय बघा है ना. काय नजारा आहे हो इथून पूर्ण. आणि हा म्हणतोय की वरती पण वॉटरफॉल आहे. पण आता ह्या पूर्ण झुडपातून आपण नाही जाऊ शकत. पण त्याचा कधी व्हिडिओ आला ना तर नक्कीच तो ही करेल. आणि हा असा खाली वाहतोय बघा. हा असा पूर्ण खाली वाहतोय आहे ना. काहीतरी एकदम नॅचरल. तर मंडळी आहे ना निसर्गाची म्हणजे एक किमया. जसा पाऊस पडतो तसं वेगवेगळ्या ठिकाणी असे झरे वाहतात, वॉटरफॉल असतात. पण हे रिस्की पण असतं या ठिकाणी येणं. पण ही सौंदर्य आहे गावची म्हणजे गावच्या शेजारी आहे. तर म्हटलं हे लोकांसमोर गेलं पाहिजे. या ठिकाणी जर आलो ना तर फक्त एन्जॉय करण्यासाठी आलो पाहिजे म्हणजे पोहण्या वगैरेसाठी. कारण का कुठल्याही म्हणजे कृत्य करण्यासाठी नको मला असं वाटतं. कारण का ही जे सुंदरता आहे ते ह्याला असंच पावसाला टिकवून ठेवता आलं पाहिजे. कारण का बघा खरोखरच खूप चांगली जागा आहे. या ठिकाणी फक्त म्हणजे पोहण्यासाठी वगैरे येऊ शकतो आपण. कारण का इथे ही लोक पोहण्यासाठी येतात आणि ह्यांचे गणपती बुडवण्यासाठी ही जागा केलेली आहे. तर तो थोडक्यात मला बोलला की चल त्याचं पण थोडं शूट कर तुझ्या चॅनलवरून तो व्हिडिओ जाऊ दे. कारण का त्याला वाटत होतं आपल्या गावचा पण व्हिडिओ बनला पाहिजे. तर हे होतं एक छोटंसं वॉटरफॉल त्याच्या गावचं. तर म्हटलं चला आपण दाखव. आपल्याकडे ड्रोन शॉट नाही पण जितक्या कॅमेऱ्याने कव्हर करता येईल तितकं आपण करण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा आजूबाजूचा पूर्ण परिसर काय मस्त वाटतोय. पूर्ण एकदा बॅकअप करून बघू. तर चला मित्रांनो आता जे तुम्हाला दाखवायचं होतं तो आम्ही सगळं दाखवलं आहे. आणि जो हा इथे वॉटरफॉल आहे बांधारा आहे तो अगदी माझ्या घराच्या शेजारी म्हणजे 2 मिनिटाचं फक्त इथे अंतर आहे. तर तुम्ही पण नक्कीच आमच्या या वॉटरफॉलला आणि बांधाराला या ठिकाणी नक्की तुम्ही विजिट द्या. तर चला आणि पुन्हा एकदा सांगतो आहे की मी सुद्धा एक ब्लॉगर आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे मी कोकण नामदेव. तर मला देखील सपोर्ट करा. तर काही दिवसांनी माझी पण व्हिडिओज येणार आहे ह्याच ठिकाणचे. पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन एक दुसरा वॉटरफॉल ॲड करून तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बाय बाय. तर मंडळी हा होता नामदेवच्या
गावच्या शेजारी असलेला छोटंसं वॉटरफॉल. तर तुम्हाला जितकं होईल तितकं दाखवण्याचा मी प्रयत्न केला. अगदी त्याच्या घरच्या शेजारीच आहे. कधी आलात तर नक्की विजिट द्या. पण विजिट कशासाठी द्या? चांगल्या गोष्टीसाठी द्या. कारण का ही जे चांगलं आहे ते चांगलं टिकलं पाहिजे त्यासाठी. आणि खरोखर त्याचा पण मी कोकणी नामदेव हा यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलला जा, विजिट करा आणि सबस्क्राईब करा. खरोखरच तो कोकणातल्या संपूर्ण माझी तर कधीमधी व्हिडिओ येते, पण त्यांच्या तर म्हणजे लगभग ह्या गावाकडचेच व्हिडिओ असतात. जशा तुम्हाला आवडतील अशा व्हिडिओ असतात. त्याच्यामुळे त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ही आहे विहीर आणि ही आहे वाडीची शाळा. आणि हे सुंदर असं कोणकोल आदिवासी वाडी. आणि ह्याच गावात आहे ते सुंदर असं वॉटरफॉल. अगदी त्या ठिकाणी आवाज पण येतोय बघा. तर कधी आलात तर नक्कीच या सुंदर गावात या सुंदर वॉटरफॉलला भेट देण्यासाठी. तर मंडळी बघा, हे आहे कोणकोल आदिवासी वाडी आणि ह्याच ठिकाणी ते सुंदर वॉटरफॉल आहे. तर आता आपण वॉटरफॉल बघून आलो आहे, पण मला असं वाटलं की ह्यांचं जे रस्ता बनवलेला आहे ते अगदी सुंदर आहे. खालपर्यंत तुम्हाला बघायला भेटलं असतील. आणि जर यायचं झाला तर हा मसला रौला मांदाड हायवे आहे. खाली आमचं गाव आणि इकडं वाशी मसला. आणि हा वॉटरफॉल जो आहे तो आतमध्ये आहे. अतिशय चांगला वॉटरफॉल आहे. मंडळी, व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण की खरंच खूप सुंदर तो बंधारा बांधलेला आहे आणि वॉटरफॉल सुद्धा आहे. तो म्हणतोय की अजून वरती मोठा वॉटरफॉल आहे, पण आता तिथं जाणे शक्य नाही. कारण का पाणी पण तेवढाच खाली त्या स्पीडनी येतोय. आणि म्हणजे पावसाच्या वातावरणामुळं संध्याकाळ झाल्यासारखे वाटते आणि कालोख कालोख झालं. त्या झुडपातनं जाता येणार नाही, रिस्की आहे. आणि आपल्याला रिस्की असं काय दाखवायचं नाही आहे. फक्त एवढेच, ते जे चांगलं आहे, सुंदर आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. कधी इथे आलात तर विजिट द्या, पण चांगल्या गोष्टीसाठी विजिट द्या. पोहण्यासाठी या, पार्टी करा, चिकन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण मद्यपान या ठिकाणी येऊन त्या म्हणजे ज्या सुंदर परिसर आहे त्याची वाट लावू नका. मी दरवेळेला जे चांगलं असतं त्या ठिकाणी मी ह्या गोष्टी सांगतोच. कारण का आपलं जे आहे त्याला टिकवताना आपल्यालाच आलं पाहिजे, म्हणून सांगतोय. चांगलं आहे म्हणून म्हटलं थोडंसं का नाही होणार, पण आपण व्हिडिओ बनवूया. मी देखील तिथं थोडंसं एन्जॉय वगैरे केलं, फोटोशूट वगैरे केलं. आणि आता नामदेव मला सोडून गेलेला आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा हिडन प्लेस आहे. कधी याचा व्हिडिओ बनवलेला नव्हता आणि कुणी बनवला देखील नाही, त्यांनीसुद्धा नाही बनवला. तर तो मला म्हटला की तुझा चॅनल जरा ग्रोमध्ये चालला आहे, जरा जास्त सबस्क्रायबर वगैरे आहेत, तर तुझ्या चॅनलवर आमच्या गावचा जे आहे बंदरकाठ त्याचा व्हिडिओ बनव आणि टाकून दे. तर म्हटलं ठीक आहे, चल मग तुला सोबत यायला लागेल. तर तो आला, त्यांनी थोडंसं वेळ काढला आणि मग तो व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ आवडतात ते कमेंट करून कळवा. तर मंडळी, चला याच ठिकाणी थांबतो. बघू अजून आपल्याला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवता येतात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.